नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज बरेच दिवसांनी पण आपण भेटतोय आणि आज आपण बोलतोय ऋतुसंधी कालाबद्दल. गेल्या वेळेला आपण ऋतुसंधी कालाबद्दल जस्ट उल्लेख केला होता. पण हा प्रत्यक्ष ऋतुसंधी काल आपण अनुभवतोय. कारण या काळामध्ये रात्री थंड आहेत, दिवसा गरम व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आता जो कफ साठलेला आहे हेमंत शिशिर ऋतूच्या काळामध्ये शरीरामध्ये, तो हळूहळू विलय पावत आणि त्यामुळे कफाचे विकार होतील. सध्या दवाखान्यामध्ये नक्कीच सर्दी, खोकले, डोकं जड होणं, भूक न लागणं किंवा मंदावणं या प्रकारची लक्षणं दिसायला लागलेली आहेत. याचाच अर्थ आपल्याला या ऋतुसंधी कालाबद्दल विचार पण करायला पाहिजे आणि हळूहळू वसंत ऋतूसाठी आपल्याला तयार पण व्हायला पाहिजे. वसंत ऋतू हा कफाचा काळ एवढ्यासाठी आहे कारण या काळामध्ये साठलेला कफ आहे तो वितळायला लागतो. त्यामुळे मॉइश्चर तर असतं, पण एवढं ड्राय नसतं की जसं ग्रीष्मामध्ये तुम्हाला पणवा पेटल्यासारखं वाटतं तसं नसतं. रात्री किंवा पहाटे या या शीतल असतात आणि दिवसा मात्र गरम असतं. हा विचार केला तर आपल्याला आपलं जीवन योग्य प्रकारे व्यक्ता येतं. व्यायाम नियमित करायला हवा. हलकं अन्न खायला पाहिजे, ताजं अन्न खायला पाहिजे आणि आपल्या भुकेप्रमाणे खायला पाहिजे हे नक्की आहे. कारण भूक जरी वाटली, की भूक लागली आहे नेहमीच्या वेळेला, तरी सुद्धा थोडं कमी खावं. कारण भुकेला इथे भूक बऱ्याच वेळेला फसवी असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे इथे आपल्याला आपण ठरवलेलं असतं किंवा आपल्याला वाटतं त्यापेक्षा कमी खाणं जातं. या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आता महाशिवरात्र किंवा नंतर येणारी चैत्रातलं नवरात्र यांची अनुष्ठानं आणि उपवास करणारे लोक आहेत आणि ते योग्य आहे. कारण वाढलेला कफ लवकर आणि ठराविक वेळात कमी करण्यासाठी ते चांगले उपाय आहेत. मग अशा वेळेला एक वेळेचं खाणं किंवा उपवास करणं किंवा थोडंसं जेणेकरून कफवृद्धी होणार नाही एवढी काळजी घेण्या प्रकारे जर आपण आपला आहार आणि विहार हा जर बेतू शकलो तर हे नक्कीच आपल्याला उपयोगी पडतं. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यायाम करायला पाहिजे, लवकर उठायला पाहिजे सूर्योदयाच्या आधी आणि अं, अंगाला तिळाचं तेल लावलं पाहिजे. भूक लागेपर्यंत वाट बघायची आणि मग ब्रेकफास्ट घ्यायचा. त्याच्यानंतर वेळेप्रमाणे भूक जर लागली नाही तर सरळ त्यावेळेचं मील पुढे ढकलायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला हव्या. जेणेकरून हा वाढलेला कफ जो आहे हा पोटामध्ये म्हणजे आमाशयात साठतो आणि तो आपल्याला पचन बरोबर होण्यासाठी अडसर उत्पन्न करतो आणि त्यामुळे आपण आपला आहार हा मर्यादित करायला पाहिजे. तो अं, कफ कफ कमी करणारा, कफाचं विलयन करणारा असा असायला पाहिजे. त्यामुळे अं, पातळ भात, मुगाची खिचडी किंवा ज्वारीची भाकरी अशा स्वरूपाचं आणि अं, अशा प्रकारचा जर आहार असेल तर त्याचा उपयोग होईल. ह्या काळामध्ये बघा आपल्याला शिशु ऋतूमध्ये आपण जे खूप गरिष्ठ अन्न खावंसं वाटत होतं, ती तयारी होती शरीराची तशी आता नसते. कारण कफाने आपला जो प्रभाव आहे तो दाखवलेला असतो आणि त्यामुळे नॅचरलीच आपल्या खाण्याबद्दलची वासना थोडी कमी झालेली असते. त्याचा ॲडव्हांटेज घ्यायला पाहिजे आणि पुढचा येणारा वसंत ऋतू चांगला जायला हवा असेल तर आणि आत्ता या ऋतुसंधी काळात या सर्दी, खोकले आणि अग्निमांद्य दिसायला लागलंय, त्याच्यावर परिणामकारकरित्या मात जर करायची असेल, तर निश्चितच आपला आहार आणि विहार हा त्या दृष्टीने पाहिजे. बाकी सगळं नंतर. जय जय रघुवीर समर्थ